शिव सौराष्ट्रे सोमनाथ चौधरी शल्य मल्लिकार्जुन मध्य महाकाल शेठ बंदे तू रामेश्वरम नागेश्वरम द्वारकापति वाराणसी विश्वसे अमृत गौतमी करे केदारनाथ हिंगलपुष्पम विश्वेश्वर शिवालय एकानी द्वादश ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठन शब्द जनम कृत्वा स्मरणम विष्यन्ति ऐसे बोले आता गतम पापम गतम। इथं खूप जोराचा पाऊस चालू आहे. येऊन पोचल्यानंतर दर्शन झालं. आता तो जलाभिषेक झाला सर्व आणि पूर्ण एवढा जोराचा पाऊस चालू आहे काय बघा नको. खूप म्हणजे खूप पाऊस पडायला लागला इकडे. ते बघू शकतो आपण. हे बघा किती पाणी पडतं आहे. अभिषेक झाले, जलाभिषेक झाले, टायमामध्ये झालेला आहे जलाभिषेक. ओंकारेश्वरला झालं, विमलेश्वरला झालं, गोमुखला झालं. तिन्ही जागेला जलाभिषेक झालेला आहे. आणि इतका सुंदर पद्धतीनं मैयानं एवढ्या अडचणीतून मैया घेऊन आणि कसं कुठून अप्रतिम. खरंच मैयाचं लीला अपरंपार आहे. शब्दामध्ये सांगू शकत नाही आपण ते. नर्मदे हरे ओंकारेश्वरमध्ये खूप जोराचा पाऊस. आणि आज संध्याकाळचं ओंकारेश्वरचं मा नर्मदाचं दर्शन, अप्रतिम दर्शन मा नर्मदेचं. त्वदीयपाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. पुढचा डॅम पूर्ण हे झाला. ह्या साईडला इकडच्या साईडला डॅम आहे तो. म्हणजे आता परत तिथं थांबून आता की एक 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 सर्व मंदिरांचे दर्शन करायचं आहे. बस आनंदी आनंद. आईनं दत्त भगवान शिवजींनी बरोबर टायमामध्ये परिक्रमा आणि जलपण विसर्जन बरोबर टायमामध्ये करून घेतले. कोटी प्रणाम आणि धन्यवाद. इवन सहकार्य केले सर्व लोकांनी तिथंपर्यंत पोचण्यासाठी, गाडीवाल्यांनी, नाववाल्यांनी आणि जे आता मला लाईनमधून सोडले पुढं तर सर्वांचे मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. या वरुण देवाचे धन्यवाद, मेघराजाचे धन्यवाद. सकाळपासून पाऊस बारीक तरीक हे चालू होता. खूप खूप धन्यवाद, कोटी प्रणाम. आज संध्याकाळचं मा नर्मदेचं दर्शन ओंकारेश्वरचे. नर्मदे हा